नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आलाय। प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र नाना सूर्यवंशी, रोहिणी किशोर शिरसाट, वंदना उदय रकिबे आणि विजय भास्करराव बोरस्ते यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। हे चारही उमेदवार उच्च शिक्षित असून समाजकारण, विकास कामे आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले आहेत। प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। उमेदवारांच्या साध्या, संयमी आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। घराघरात जाऊन संवाद साधणारा प्रचार, स्थानिक समस्या समजून घेण्याची तयारी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे। येणाऱ्या काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणुकीची चुरस वाढताना दिसणार आहे। शिवसेनेच्या वतीने आम्ही चौघे जण उभे आहोत। माझ्याबरोबर नाना सूर्यवंशी आहेत, माझ्याबरोबर प्राध्यापिका वंदनाताई रकिबे आहेत, माझ्याबरोबर आमच्या रोहिणीताई शिरसाट आहेत। एक एज्युकेटेड पॅनल घेऊन आम्ही काम करतोय। आपण बघितलं असेल की आमचे चारही उमेदवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केलेली आहे। मुळात हा प्रभाग एक वेगळा प्रभाग आहे, एक सुसंस्कृत चेहरा असलेला हा प्रभाग आहे आणि या प्रभागाचा रोड, पाणी, रस्ते हे तर होतच राहील, पण या प्रभागाची संस्कृती, या प्रभागाचं कल्चर जपणं हे मला वाटतं पहिली प्रायोरिटी आहे आणि म्हणून त्या पद्धतीची टीम आज माझ्याबरोबर या ठिकाणी आहे। एक वेगळा उत्साह नागरिकांमध्ये आहे आणि आम्ही केलेली कामं असतील, आमचा असलेला संपर्क असेल आणि माझ्याबरोबरचे असलेले उमेदवार असेल, यामुळे नागरिकांचा एक वेगळा रिस्पॉन्स, प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। खरं तर बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान जे आम्ही बनवलं आहे हे आता नाशिकचंच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचं वैभव झालेलं आहे। या घाटपुरे घाटावर होत असलेला बोट क्लब असेल, आपण अशोक स्तंभ ते विद्या विकास सर्कल या ठिकाणी डिवायडरमध्ये केलेली रोषणाई असेल, विद्युत पतदीप असतील, हे सर्व गोष्टी या प्रभागाचं सौंदर्य तर वाढवतच आहे, पण याबरोबर बाल गणेश उद्यान आणि बाल गणेश उद्यानातील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या प्रभागाची संस्कृती जपण्याचं सुद्धा काम करत आहे। लहान मुलांसाठी आपले जे परंपरागत शस्त्र होते, शिवकालीन शस्त्र, हे शिकवण्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी चालू आहे। आमचे ओंकार वर्ग चालू आहेत, आमचा महिला मंच आहे, आमचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे। मला असं वाटतं की हा प्रभाग म्हणजे नुसताच मतदारांच्या दृष्टीने आम्ही बघत नाही, तर हे माझं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील माझे चारही सदस्य मला वाटतं ही सर्व कुटुंबाची जी काय प्रथा आहे जोपासणारे आहेत। त्यामुळे एक वेगळा ज्याला काय म्हणतो की आशा सर्व नागरिकांच्या मनात झालेल्या आहेत आणि निश्चितपणे सांगतो या प्रभागातील चारीच्या चारी उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील। त्याचं कारण ही जनता आमच्याबरोबर आहे। मला आमच्या प्रभाग 7 मधील सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की आपल्या प्रभागाची संस्कृती टिकवण्यासाठी, आपल्या प्रभागाची सुरक्षितता टिकवण्यासाठी आणि आपला प्रभाग महाराष्ट्रातील नंबर 1 प्रभाग करण्यासाठी माझ्याबरोबर असलेले आमचे तिन्ही उमेदवार, आपलं चिन्ह आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, रामाचा धनुष्यबाण, या धनुष्यबाणावर आपण मतदान करा आणि आम्हाला निवडून आणा, हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही ठिकाणी पहिली विकास कामांचाच प्राधान्य असलं पाहिजे। इथल्या प्रायोरिटीज काय, मूलभूत गरजा काय, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, आजही अनेक ठिकाणी रोड्सचे विषय आहेत। मला असं वाटतं की यांना प्राधान्य दिलं पाहिजे। प्राधान्य नव्हे, ह्या मूलभूत गरजा ह्या पूर्णच झाल्या पाहिजे। ह्या पलीकडे लोक एकमेकांना भेटली पाहिजे, लोकांचा एकमेकात संवाद असला पाहिजे। या दृष्टीनं कुठले सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील याचाही प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभागाची सुरक्षितता। माझ्या महिला भगिनी या सुरक्षितपणे कधीही रात्री ह्या रस्त्यांवर, या कॉलनीमध्ये फिरू शकल्या पाहिजे। आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रमुख 40 चौकांमध्ये आम्ही इथे व्हिडिओ कॅमेरे बसवले, त्यामुळे सुरक्षित नाशिक हे करण्याचा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे। सुरक्षितता, सौंदर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता याला प्राधान्य असेल असं माझं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।